नमस्कार. महाराष्ट्र लोकन्यूज मध्ये आपले स्वागत. माध्यमिक विद्यालय पिंपरी तालुका पाचोरा या विद्यालयातील उपशिक्षिका व लेखिका सौ नम्रता सागर पाटील यांनी आईपणाच्या उंबरठ्यावर हे पुस्तक माध्यमिक विद्यालय पिंपरी या ठिकाणी पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाऊसो DM पाटील, अध्यक्ष तुळजाई शिक्षण मंडळ पाचोरा हे होते. तसेच पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार साहेब, माजी उपसभापती पाचोरा सौ अनिताताई पवार व उत्तमराव मनगटे सर, माजी मुख्याध्यापक सातगाव, आबासो किरण पाटील, अध्यक्ष मुख्याध्यापक संघ पाचोरा, अध्यक्ष जळगाव जिल्हा शेतकरी संघटना सुनील पाटील, तसेच अमोल बाविस्कर, सरपंच पिंपरी पिंपरी येथील ग्रामपंचायत सदस्य कचरू पाटील, किशोर पडोळ व अर्जुनदादा गायकवाड, KD पवार आप्पा, PD पाटील सर, पिंपरी येथील पोलीस पाटील भगवान पाटील, गजानन लाधे, सातगाव येथील रमेश शेठ, सुखलाल पाटील, भाऊसाहेब पाटील, अजित तडवी, दिनेश गायकवाड, दिनेश पाटील, दीपक राजपूत, शाळेचे मुख्याध्यापक सागर पाटील सर या सर्व मान्यवरांच्या हस्ते पुस्तक प्रकाशन करण्यात आले व सर्व मान्यवरांचा शाळेच्या वतीने यथोचित सत्कार करण्यात आला. आईपणाच्या उंबरठ्यावर पुस्तकाच्या लेखिका सौ नम्रता सागर पाटील यांनी आपल्या पुस्तकाविषयी मनोगत व्यक्त करताना, आई म्हणजे ईश्वराचे रूप. आई आपल्या मुलांसाठी किती यातना, किती कष्ट सहन करते, तसेच आपल्या मुलाच्या जीवनाला कसा आकार देते. आईचे महत्त्व, आईचा आदर करा याच मार्मिक वर्णन त्यांनी आपल्या शब्दात व्यक्त केले. सर्व मान्यवरांनी या पुस्तकाचे तोंड भरून कौतुक केले व त्यांना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पाटील सर यांनी केले, तर आभार गुलाब पाटील सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी खूप मेहनत घेतली. हे बघा मित्रांनो, हे पुस्तक हे तुमच्यासाठी आहे. तुम्ही वाचलं पाहिजे. पुस्तक प्रत्येकाला जरी मिळालं नाही तरी रोटेशन पद्धतीनं, म्हणजे एकानं वाचल्यानंतर दुसऱ्याला पुन्हा पुस्तक अवश्य वाचा. मुली तर वाचतीलच निश्चितपणे. सांगितली की छडी लागे छमछम विद्या ही घमघम ही खरी म्हण आहे. कारण आम्ही स्वतः खूप शिक्षकांचा छड्या खाल्लेल्या आहेत आणि तेव्हा कुठं अभ्यास करून आम्ही आज काहीतरी म्हणजे मिळवलेलं आहे किंवा यश मिळवलेलं आहे. तर मुद्दा असा आहे दुसरा की असं म्हणतात वाचाल तर वाचाल, म्हणजे वाचाल म्हणजे वाचन कराल, बरोबर. आणि तर वाचाल म्हणजे काय, काहीतरी मोठं बनून काहीतरी नाव कमवाल, आईवडिलांचं नाव कमवाल आणि देशाचं पण देशासाठी. हेच की तुम्ही कुठल्या विषयातून कुठल्या माध्यमातून शिकलात त्यापेक्षा तुमच्याकडे आवड, तुमच्याकडे झालेली कृपा ही तुम्ही साधना म्हणून जर सांभाळली तर ती पुस्तक रूपाने एक नवा रूपाला येते. तुम्ही पण त्या अनुषंगाने पुढे येतात. साधना मित्रांनो दोन प्रकारच्या असतात. एक सरस्वतीची साधना असते आणि एक लक्ष्मीची साधना असते. लक्ष्मी साधना म्हणजे केवळ विशाल राष्ट्राचे आधारस्तंभ माझे विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो. शिक्षक आपल्याला घरी गृहपाठ देतात. मला सांगा किती विद्यार्थी 2 तासापेक्षा अधिक वेळ वाचन करतात बरं? हे पुस्तकाचं प्रकाशन होते, सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत याचं प्रकाशन होते, याचा खूप आनंद होतोय. कारण हे पुस्तक आई आणि बाळ या दोघांची जी नाळ असते, त्यांचं जे नातं असतं हे सांगणारं हे पुस्तक आहे. आणि ते मला इथंच प्रकाशन करायचं होतं, कारण हे पुस्तक तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावं ही माझी मनापासून तळमळ होती. आणि ते आज ते स्वप्न माझं पूर्ण होतंय. आज लिखाण क्षेत्रात मी एक पाऊल पुढे टाकते आणि त्याला तुम्ही सर्वजण साक्षीदार आहात. याच्यामुळे मला खूपच आनंद होते. आपल्यामध्ये तयार झाला पाहिजे अशी मी आपल्याकडनं सर्वांकडनं अपेक्षा करतो. आणि हा अतिशय चांगल्या पद्धतीत कार्यक्रम या ठिकाणी घडला. मी सर्व शाळेतील कर्मचाऱ्यांचं, मुख्याध्यापकाचं आणि नम्रता मॅडमने हा कार्यक्रम घडवला.